तर हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज सकाळचे वाजले 5:30 आणि जसं आपण काल आजच्या व्हिडिओमध्ये बोललो की आजपासून आपण दोन न्यू चॅलेंज स्टार्ट करतोय. त्यातलं पहिलं चॅलेंज आहे 2 lakhs in 90 days अँड फॅट टू फिट इज 90 days. तर हे दोन चॅलेंज आपण स्टार्ट करतोय. आपण त्यासाठी सकाळी 5:30 वाजता उठलो. तर आता सर्वात पहिले हेच आहे की आपल्याला थोडंफार 1 ग्लास गरम पाणी करायचं आहे खाली रिकामा पोटाचं. सॉरी. तर सर्वात पहिले हेच आहे की आपल्याला उठलं आता मी 5:30 वाजता, तर 1 ग्लास गरम पाणी करून प्यायचं आहे. त्यानंतर आपण घरीच होम वर्कआउट थोडंफार करणार. 1 महिन्यावर आपल्याला घरीच एक्सरसाइज करायची आहे. कारण सगळ्यांना माहीत असेल अगोदर की माझा पाय जरा म्हणजे दिवाळीमध्ये क्रॅक झालेली, पाय थोडा क्रॅक झालेला. त्यामुळं मी जिमला जाऊ नाही शकत, कारण पायावर जास्त लोड नाही द्यायचा आहे. तर त्यामुळं आपण 2-3 आठवडे घरीच वर्कआउट करणारे, घरीच एक्सरसाइज करणारे आणि फक्त डाएट फॉलो करणारे. त्यातनं थोडंफार आपल्याला इफेक्ट नक्कीच येईल. तर चला आता पहिलं गरम पाणी वगैरे करूया. तर पाणी गरम करून घेतलं आपण 1 ग्लास. तर फर्स्ट डेला आपण 20 ते 25 मिनटं वर्कआउट करणार आहे. तर आपण वर्कआउट स्टार्ट करूया सध्या. तर मित्रांनो, आजचा वर्कआउट आपण इथं सांगतोय. आज पहिला दिवस होता म्हणून 15 मिनटं काहीतरी आपण वर्कआउट केलं आहे. उद्यापासून आपण प्रॉपर मोबाईलला टायमर लावून 40 मिनटं वर्कआउट करणार आहे. तर ठीक आहे, आता थोडा फ्रेश वगैरे आणि जेवणाची तयारी करूया. तर आपली अंघोळ वगैरे झाली, तर आता जेवणाची तयारी करूया आपण. तर लवकर जेवण करूया. आता वाजलेच सकाळचे 7:23 झालेत. तर होईल आपण 8:30पर्यंत आणि लवकर निघा. चपाती भाजी झाली, घेऊया खायला. खाऊन आपण निघूया कामावर. तर मित्रांनो, विषय असा झाला आहे की आता आपण चाललो आहे वाघोलीला. तर वाघोलीला चाललो आहे कारण गाडी आपल्याला तिथं गॅरेजला गेली. कारण भावाला रात्री चेकलाईट लागत होती आणि चेकलाईट मी याच्या अगोदर पण लागत होता. चेक केलं तर गॅस सिलेंडर मिसिंग दाखवत होतं. काय आहे ते म्हणजे प्रॉब्लेम दाखवत होता चेक मशीनमध्ये. तर आज 3-4 वेळा प्रॉब्लेम येत होता. चावी बंद केल्या, परत चालू केलं, परत जात होता, पण परत काय वेळी येत होता. तर भावानी गाडी वाघोलीला नेली गॅरेजवर. तर आपण माझं तिकडे चाललो आहे. आपण मेट्रो नाही तर कॅबने जाऊया. कारण काय माहिती आता आपण चॅनलला एक्सेप्ट करणार होता आणि असा प्रॉब्लेम झाला आहे. ते बघूया आता तिथे गेलं आपल्याला कळत की काय होतं काय नाही काय झालं. तर मित्रांनो, खूप वेळ झाला वेट केला, पण काय रिक्षा बुक करतो आहे रॅपिडो उबरवरनं PCNC मेट्रोसाठी, पण काय आहे ना. त्यामुळे म्हटलं आता बाईकच काढून जातो. आता हे वल्लं आहे, त्याला पुसूया. त्यात एक तर माझा पायाला पट्टी भिजवायची नाही आहे. त्यामुळं तरी आता पाऊस थोडा कमी झाला आहे. म्हटलं जातो, कारण रिक्षा तर बुक होईना, थांबणार.
गाडी काय लावता येते आपल्याला मेट्रो स्टेशनच्या इथं. त्या भावाला बोल चावी ती भाव द्यावी गेली इथपर्यंत. फक्त मला पायाची पट्टी जास्त भिजली नाही पाहिजे. काय थंडी चालू आहे का पावसाळा चालू आहे काय कळणार नुसता पाऊस. कांदा पाहिजे हाता पार्किंग जाम आहे पूर्ण पार्किंग जाम आहे. आता बघू पाठीमागं बघावं लागलं भेटली का. थोडी जागा कुठं भेटत जागा. स्टेशन पार्किंग आहे लावून बस इथं उचलली नाही पाहिजे बाबा. आम्ही इथं बोर्ड लागला समोर गेट समोर वाहने लावून येत आणि त्या वाहतूक शाखेमार्फत कारवाई करण्यात येईल. गेट समोर नाही गेट साईडला लावूया इथं. फायनली आलो इथं मेट्रो स्टेशनच्या BRTवर. इथं बघा आपले 336 नंबर कधी येते दाखवते मॅपवर. स्टँडला लागली करून तर वाट बघूया एक. नवीन फ्लाग बघ ना. तर मित्रांनो आपण 2 वाजता निघतोय कामाला वाघोलीवरनं. तर जसं बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये तर आपण स्पार्क प्लग चेंज केलेत. तर ते अगोदर स्पार्क प्लग टाकलेले माझ्यामध्ये 40 का 45 किलोमीटर झाल्यानंतर टाकलेले. त्यानंतर चेंज नव्हते केले तसं पण आता 10-15 हजार किलोमीटरनंतर चेंज करायला लागले असते. कारण त्याची सेफला तेवढीच असते. तर पण असं बघितलं तर वाटत नव्हतं खराब झालं पण आम्ही चेंज केले. म्हटलं डाऊट होता म्हणून म्हटलं ठीक आहे बघूया चेंज करून मग प्रॉब्लेम येते काय. तसं मॉर्निंगला प्रॉब्लेम देतात नाईटला जास्त थंडी येते तर थंडीमध्ये प्रॉब्लेम येते. आणि आम्ही जे मशीनला पण लावून चेक केलं मशीनमध्ये हे सिलेंडर मिसिंग दाखवत होतं. तर बाकीचं क्लिनिंग वगैरे करून लावले सेन्सर वगैरे जेवढं आहे तेवढे. तर बघूया आता काय प्रॉब्लेम होते की जर प्रॉब्लेम आला तर मग आपल्याला परत ज्या टायमिंगला लाईट ब्लिंक होते त्या टायमिंगला मशीन लावून एकदा चेक करावं लागेल सेन्सर की काय प्रॉब्लेम येतं. कारण काय होतं सेन्सरचा प्रॉब्लेम आहे की नाईटला येत होता पण जेव्हा नंतर आम्ही गॅरेजवर गेलो मशीन जे करत होता सेन्सर लाईट म्हणजे ब्लिंक नव्हती चेक इंजिन लाईट ब्लिंक नव्हती करत. आता त्याला काही करू नाही शकत. ते बोलले की आपल्याला जर प्रॉपर मशीनमधून फॉल्ट एकदा आम्ही चेक केला तेव्हा ते दाखवला. जर दुसऱ्यांदा प्रॉपर फॉल्ट आपल्याला बघायचं असेल ते आता क्लिनिंग करून वगैरे लावलं आहे आणि नवीन स्पार्कवर लावले जर इश्यू सॉल्व्ह नाही झाला तर ज्या टायमिंगला चेक लाईट येईल त्याच टायमिंगला आपल्याला मशीनला लावून चेक करावं लागेल तरच एक प्रॉपर काहीतरी आपल्याला त्याचं सोल्युशन भेटेल. तर म्हटलं ठीक आहे बघूया आता बाकीचं जे त्यांच्याकडनं एवढं होत असेल की पाच प्लग चेंज केले पण बाकी थर्ड बॉडी क्लीन वगैरे केली आणि तेच बाकीचे सेन्सर वगैरे क्लीन केले जे मी व्हिडिओमध्ये आधी दाखवलेत. मला त्याचं नाव वाटत ना त्यांनी नाव मला सांगितलेलं. तर ठीक आहे आता बघूया इथं आता 2 वाजले तर माझा विचार येईल 2:30-3 वाजेपर्यंत जर ट्रिप लागली मुंबईची ठीक आहे तर 6-7 वाजेपर्यंत पोहोचू मग तिथनं CNG वगैरे भरून परत आपल्याला रिटर्नची ट्रिप भेटू शकते म्हणजे आपण 10-11 वाजेपर्यंत इथं येऊ परत पुण्याला. तर बघू आता भेटते की नाही त्याच्यावर डिपेंड आहे. तर नाही भेटली तर मग माझा विचार येते की लोकलमध्ये काम करायचं आजच्या दिवस काय होतं बघूया. भेटली तर ठीक आहे आता आपण इथं खराडीला चाललोय. तर नाही भेटली तर मग आपलं पिंपरी चिंचवडला जाऊया आणि घरी नाश्ता वगैरे करू आणि लोकल स्टार्ट करूया. नाश्ता नाही सॉरी जेवणच करायचं आता घरनं जेवण बनवून आलो पण खाल्लं नाही करायचं येत होतं म्हणून एकच चपाती थोडी भाजी खाल्ली. दुपारचा डाएट पण आपला व्हायला पाहिजे रिकामं पोट चालणार नाही. हेच की मी डेली पाणी कमी पित होतो आता पाण्याची कमतरता होतं दिवसात डेली 2 लिटर तरी पाणी मला पियचं आहे. तर ठीक आहे जातो जर ट्रिप वगैरे लागली तर सांगतो नाही तर मग बघूया काय होतं पुढे. ओलाकडनं घेतली पहिली ट्रिप हिंजवडीची. तर लास्ट शिप ड्रॉप केली ओलाची त्याचे 450 रुपये भेटलेत बघू शकता.
हिंजवडीला ड्रॉप केलं आहे. काय म्हणतात मला 500 समथिंग काय दाखवलेलं, पण हे 400 समथिंग 450 भेटेल. ठीक आहे, तर आता इथं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. जरा जास्त नाही लागली तर लोकलच करावं लागेल आपल्याला. तर बघू काय होतंय. ऑनलाईन तर गेलो, आता किती वेळ लागतं ट्रिप लागायला पुढची बघूया. तर ट्रिप लागली आपल्याला मुंबई अंधेरीची. तर एक्सेप्ट केली आहे. कस्टमरला कॉल लावला, पेमेंट त्यांच्या ऑनलाईन आहे, त्यांनी त्यांच्या आईसाठी काही पे केले बुक, आणि बाकी टोलचं पेमेंट ते स्वतः बोलले हा तुम्ही टोलचं पेमेंट घेऊ शकता. म्हटलं ठीक आहे चालतं, काय प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे, तर पिकअप करूया आणि ड्रॉप केला बघूया. तर ट्रिप तर आपण ड्रॉप केली आहे. त्याचे आपल्याला 1965 भेटले बघू शकता. तर आता इथनं बघा रिटर्नची ट्रिप तर लागत होते, पण आधी म्हटलं CNG भरून घेऊया. तर CNG फुल करतो आणि बघा पुढची ट्रिप किती वेळात लागते. मुंबई तोळा चालू केला ना, सटासट नुसत्या ट्रिप वाजतात, नुसत्या ट्रिप 800 900 400. पण त्याचं ड्रॉप करायचं पण टायमिंग आहे बघू शकता. कंटिन्यू ट्रिपा वाजतात. आम्हाला पण बघू शकता. काय माहीत का असे कंटिन्यू ट्रिप वाटत लई खूप आहेत, म्हणजे पावसामध्ये खूप आहे मुंबईमध्ये. पण एवढं की ट्रॅफिक पण तेवढंच लागणार आहे. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला. नशीब आपलं चांगलं की वाकडीची लागली. थोडा टाईम लागला पण ठीक आहे, म्हटलं तोपर्यंत ट्रॅफिक मग कमी झालं असं तर बरं आहे. कारण जेव्हा मी येत होतो तेव्हा बघत होतो जायच्या रूटला पूर्ण ट्रॅफिक जाम होतं, पूर्ण म्हणजे नाही ना बोललं तरी ना खूप ट्रॅफिक जाम होतं. आणि असं मॅप चेक केलं पण जास्त टाईम दाखवत होता. पण आता ठीक आहे, 3 तास काय ते दाखवते वाकडला. तर बरं आहे, माझ्या अंदाजे जर निघाला या टाईमला तर पोचू 10च्या अगोदर. तर 10च्या अगोदर पोचलं तर चांगलंच आहे. बघू आता कस्टमर कुठे थांबले त्याच्यावर डिपेंड. कस्टमर तर आहे रेडी. हां मित्रांनो, शेवटची ट्रिप ड्रॉप केली. त्याचे 2171 भेटलेत आपल्याला. आणि आता ते 12:32 झालेत. तर खूपच लेट झाला. ओव्हरऑल अर्निंग आपल्या जे 2,90,000 डेजच्या चॅलेंजमध्ये आजची अर्निंग 4136 तर आपले इंटरसिटीचे झालेत. 4136 प्लस जी सकाळची राईड आहे 430 रुपये पकडूया. तर टोटल 4566 हे झालं. आणि माझा CNG हाफ टँक झाला, म्हणजे अजून माझ्यामध्ये 500चा बसेल, म्हणजे 1000 मायनस करा. मायनस जर 1000 केले तर आजची अर्निंग आपली झाली 3566. तर टोटल 3566ची आपला सेविंग झाला फर्स्ट डेमध्ये. तर 3566 आपण ॲड करूया आपल्या 2 lakhच्या चॅलेंजमध्ये. तर ठीक आहे, तर आता मी इथनं लवकर घरी निघतो, कारण सकाळी आपण तुम्हाला बघितलं असेल मी सकाळी आपण लवकर उठलेलो आणि बाकीची कामं एक्सरसाइज वगैरे ते पण केलं, त्यामुळे आता मला खरं तर खूप झोप येते. तर आता आपण जाऊया. आणि उद्या सॅटर्डे, उद्या कदाचित मी सिटीमध्ये असेल सिटीमध्येच काम करेल, कारण मला उद्या रात्री बारामतीला जायचं आहे. कारण जे दाखवलं मी माझा जे फ्रॅक्चर ते चेंज करायची पट्टी, तर त्यामुळे मी बारामतीला सुद्धा जाणार आहे. तर त्याचा ब्लॉग बनवणार आहे. तर मित्रासोबत बाईकवरच जाणार आहे. तर बघूया कसं होतं काय होतं. जर पाऊस नसेल तर बाईकवर जाईल, नाहीतर मग बसनी किंवा कारनी जाईल, कारण मला सुट्टी नाही घ्यायची आहे. त्यामुळे उद्या काम करून जाणार आहे. तर बघूया उद्या तर कसा जातोय. आता लवकर आपण घरी निघूया. बाकी कारण आता घरी जाऊन जेवण तर नाही करणार, कारण रात्रीचं जेवण बंद केलं आपण. जे काय जेवण वगैरे असेल ते आपण 8च्या आधीच करणार आहे, कारण तेच आपलं वेट लॉस सोबत चालू आहे त्यामुळं. तर ठीक आहे मित्रांनो, जर आजची व्हिडिओ आवडली असेल ना तुम्हाला, आपला माझा जो चॅलेंज आहे 2 lakhs in 90 days जर तुम्हाला म्हणजे बघायचं असं पुढचं पण जर्नी माझी, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक द्या. आणि असेच इंटरेस्टिंग डेली काय ना काय आपल्या चॅनलवर भेटत राहील. तर चला मित्रांनो, भेटूया उद्या.